UPI ने पैसे पाठवताना एक चुकीचं क्लिक आणि क्षणात स्क्रीनवर नाव वेगळंच दिसतं. तेव्हाच मनात प्रश्न येतो, अरे आता पैसे गेले का? आणि ते सुद्धा कायमचे. खरं सांगायचं तर UPI पेमेंट एकदा यशस्वी झालं की ते थेट समोरच्या खात्यात जातं. यात ऑटो रिव्हर्स असा काही पर्यायच नसतो. त्यामुळे बँक तुमच्या परवानगीशिवाय ते पैसे परत घेऊ शकत नाही. मग करायचं काय? सगळ्यात आधी ज्या UPI ॲपवरून पैसे पाठवले तिथे रॉंग ट्रान्सफर डिस्प्यूट तक्रार दाखल करा. त्यानंतर तुमची बँक रिसिव्हरच्या बँकेशी संपर्क साधते. समोरची व्यक्ती जर पैसे परत करायला तयार असेल तर काही दिवसात रक्कम परत मिळते. पण जर रिसिव्हरने नकार दिला तर वास्तव कठोर आहे. पैसे परत मिळण्याची खात्री नसते. म्हणूनच एकच सुवर्ण नियम लक्षात ठेवा, UPI ID आणि नाव दोनदा तपासा. 1 मिनिटाची खात्री मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.